सेविकांसाठी आली आनंदाची बातमी। सेविकांची THR पासून सुटका। आमदार खासदाराचे थेट अन्नपूर्णा देवींना पत्र। 18,000 पगार, 2,500 प्लस 3,000 भत्तावाढीसह पेन्शनबाबत अंगणवाडी 11 जुलै ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या व मागण्यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खासदार इराणा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस AIETUC खानापूर संघटनातर्फे नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन समस्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी रुक्मिणी हलगेकर, मेघा मिठारी, अनिता पाटील, भारती पैल, सुमित नाईक, प्रदीप हलगेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। खासदार इराणा कडाडी यांनी खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका व सहाय्यिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवण्याबाबत निवेदन केले। समस्या सोडवण्याचे आश्वासन। अडचणीत सोडवण्यासाठी ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। कमी संख्या असलेल्या अंगणवाड्याचे एकत्रीकरण करण्याचे यावे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळवून देण्यात यावा। कर्नाटक सरकारने 2023 पासून ही योजना सुरू केली असली तरी 2011-12 पूर्वीच्या सेविकांना लाभ मिळावा। अंगणवाडी सेविकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांइतका भत्ता मिळावा। खाजगी शाळांमुळे अंगणवाडीतील मुलांची संख्या कमी होत आहे। यासाठी शासनाने अंगणवाडीबाबत योग्य क्रम द्यावा असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनाचा स्वीकार करून आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्या मराठी भाषिक आहेत। त्यावर कन्नड भाषेचे सक्ती करण्यात आल्यामुळे समस्या निर्माण होत आहे। तसेच अंगणवाड्यांना रेशनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने पालकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रार होत आहे। THR प्रक्रियेदरम्यान पालक OTP देत नाहीत, त्यामुळे डेटा अपलोड होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम रेशन पुरवठ्यावर होतो। अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने शासनाकडे आवश्यक आकडेवारी तसेच माहिती पाठवताना अडचणी निर्माण होत आहेत।